नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी मित्र भागवत पाटील यूट्यूब चॅनल आणि कृषी मित्र भागवत पाटील फेसबुक पेजवर आपलं स्वागत। खरं तर बऱ्याच ठिकाणी सोयाबीनचे तणनाशक चालू आहेत, आणखीन बऱ्याच ठिकाणी आता सुरुवात होते किंवा काही ठिकाणी झालेले देखील आहेत। तर या तणनाशकानंतर फवारणी कुठली घेतली पाहिजेत तर त्याविषयी आपण हा व्हिडिओ बनवणार आहे। तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर यामध्ये सांगत असताना सुरुवातीला सांगेल की पहिल्या या 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान जे तुमचे कीड येते तुमच्या सोयाबीनवर, त्यामध्ये सर्वात महत्त्वाची कीड म्हणजे खोडआळी आणि चक्रीभुंगा। या दोनमुळे काय होतं की बऱ्याच ठिकाणी जे खोडात अळी राहते आणि दुसरी गोष्ट चक्रीभुंगा जे आहे ते कट करतो तुमचं, त्यामुळे तुम्हाला शेवटपर्यंत नुकसान होईलपर्यंत ध्यानात येत नाही। तर याविषयी मी तुम्हाला 1-2-3 कीटकनाशक सांगेल आणि दुसरी गोष्ट त्याच्यानंतर टॉनिक म्हणा मायक्रोन्यूट्रिएंट कशासाठी घेतो आपण। खरं तर तणनाशक फवारल्यानंतर एक सोयाबीनवर ताण येतो थोडा, आणि दुसरी गोष्ट जमिनीतील कुठलेही समजा अन्नद्रव्याची कमतरता असल्यामुळे सोयाबीनमध्ये सध्या एक पिवळेपणाचा एक रोग दिसतोय तुम्हाला, ज्याला की आपण क्लोरोसिस म्हणतो। तर हे अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे हा रोग येतोय। आणि तिसरी गोष्ट बुरशीनाशक आवश्यकता असेल तर ते वापरू किंवा नाही वापरू याविषयी सांगणार आहे। तर यामध्ये सुरुवातीला मी सांगेल की कीटकनाशक कुठलं घेतलं पाहिजे, जे आलिका आहे सिजंटाचं, ज्याच्यामध्ये लॅम्बडा सायलोथ्रिन आणि थायोमिथॉक्झान आहे, हे देखील तुम्ही वापरू शकता। लिटरला 1 ml 20 लिटरचा पंप असेल तर 20 ml तुम्ही वापरू शकता। किंवा त्याच्यानंतर जे दुसरं आहे तुम्हाला त्याला जर पर्याय पाहिजे असेल आलिकाला तर सोलोमन घेऊ शकता। एक सोलोमन तुम्ही 30 ते 35 ml तुम्ही वापरू शकता। तर सोलोमन झाल्यानंतर सोलोमन जे बाहेर कंपनीचं आहे तर हे घेऊ शकता। त्याच्यानंतर तुम्ही प्रोपेनोफॉस प्लस सायपरमेथ्रिन हे देखील घेऊ शकता, जे की नागार्जुना कंपनीचं प्रोफेक्स सुपर म्हणून फेमस आहे किंवा इतर कंपन्याकडे देखील ते आलेलं आहे ते कंटेनचं। तर त्याच्यानंतर तुम्ही क्लोरोपायरिफॉस प्लस सायपरमेथ्रिन हे देखील गरडाचा हमला नावाने हे देखील घेऊ शकता किंवा इतर कंपन्याचं देखील आहे। तर हे झाले कीटकनाशक, जसं की तुम्हाला मी प्रमाण देखील सांगितलेलं आहे। हे घेणं सध्याच्या पहिल्या फवारणीमध्ये गरजेचं आहे, की कारण खोडआळी आणि चक्रीभुंगा राहतो, त्यामुळे याच्यासाठी हे कीटकनाशक स्वस्तात आणि चांगले देखील आहेत। आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल की एक टॉनिक किंवा तुम्ही टॉनिक म्हणताय किंवा मायक्रोन्यूट्रिएंट म्हणताय याच्यामध्ये कुठलं घेतलं पाहिजे। त्यामध्ये मी सुरुवातीला तुम्हाला सांगेल की जे मी तुम्हाला जसं म्हणलो आहे की बऱ्याच वेळेस तणनाशक कमी जास्त फवारण्यात येते, त्यामुळे सोयाबीन पिवळे पडतात किंवा ताण येतो सोयाबीनवर। त्याच्यानंतर जमिनीतील बऱ्याचशा मायक्रोन्यूट्रिएंटची किंवा ज्याला जे लागणारे तुमचे अन्नद्रव्य आहेत त्याची कमतरतेमुळे एक क्लोरोसिस नावाचा एक रोग येतो, ज्याचे काही पिवळेपणा दिसतो कुठं तुम्हाला सोयाबीनवर। तर हा रोग फार महत्त्वाचा आहे। यावर टॉनिक सध्या घेऊ नका, टॉनिक मी तुम्हाला नंतर सांगेल, पण यावर तुम्ही मायक्रोन्यूट्रिएंटची फवारणी घ्या, जे की तुम्ही एक वनिता कंपनीचं सिक्वेल घेऊ शकता, ज्याचा की लिटरला 1 ते 1.5 ग्राम तुम्ही वापरू शकता। एक 30 ग्राम तुम्ही 20 लिटरच्या पंपाला वापरू शकता। किंवा जर सिक्वेल नाही जर भेटलं वनिताचं तर तुम्ही पूर्वा कंपनीचं चिलमिक्स कॉम्बी हे देखील फेमस आहे, हे देखील घेऊ शकता। त्याच्यानंतर तिसरं जर नाही भेटलं तर BSF कंपनीचं लिबरेल नावाने येतं, ते देखील तुम्ही घेऊ शकता। तर हे 30 ग्रामनं तुम्ही घ्या, 30 ते 35 ग्रामनं। तर त्याच्यानंतर बुरशीनाशकाविषयी सांगेल। तर बुरशीनाशक सध्याच्या परिस्थितीत तुम्ही नाही जरी घेतलं तरी चालेल, तर त्याची फारशी आवश्यकता नाही, पण जर घ्यायचा असेल तर तुम्ही साप घेऊ शकता किंवा M45 घेऊ शकता। तर हा झाला या सोयाबीनच्या कीटकनाशकविषयक पहिल्या फवारणीचा व्हिडिओ। तर चॅनलवर नवीन असाल किंवा फेसबुक पेजवर जर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। तर ठीक आहे, धन्यवाद।